संत आणि देवदूत. एका संताने स्वप्नात पाहिले की एक देवदूत त्याच्याकडे आला आहे. देवदूताच्या हातात एक यादी होती. संताने विचारले की कशाची यादी आहे? तो म्हणाला, परमेश्वराला प्रिय असलेल्या लोकांची ही यादी आहे. संत म्हणाले, माझेही परमेश्वरावर प्रेम आहे, माझे नाव नक्कीच असेल. देवदूत म्हणाला, नाही, यात तुझे नाव नाही. संत दुःखी झाले आणि म्हणाले, मी फक्त परमेश्वरच नाही तर गरिबांवरही प्रेम करतो. मी माझा बहुतेक वेळ गरिबांची सेवा करण्यात घालवतो. त्यानंतर उरलेल्या वेळेत परमेश्वराचे स्मरण करतो. अचानक साधूचे डोळे उघडले. दिवसभर ते स्वप्न आठवून तो उदास होता. एक शिष्याने त्याच्या दुःखाचे कारण विचारले तेव्हा संताने त्याला स्वप्नाबद्दल सांगितले आणि म्हणाले, सेवेत काहीतरी उणीव आहे असे वाटते. दुसऱ्या दिवशी संताला पुन्हा तेच स्वप्न पडले. तोच देवदूत पुन्हा त्यांच्यासमोर उभा होता. यावेळी त्याच्या हातात आणखी एक कागद होता. संत उदासीनपणे म्हणाले, आता माझ्याकडे का आलात? मला देवाकडून कशाचीही अपेक्षा नाही. देवदूत म्हणाला, तुला देवाकडून कशाचीही अपेक्षा नाही, पण देवाचा तुझ्यावर विश्वास आहे. यावेळी माझ्या हातात आणखी एक यादी आहे. यावर संत म्हणाले, मग तू माझ्याजवळ का आला आहेस? तू त्यांच्याकडे जा ज्यांचे नाव या यादीत आहे. देवदूत म्हणाला, या यादीत तुझे नाव सर्वात वर आहे. हे ऐकून साधूला धक्काच बसला. तर तो म्हणाला, काय यात देखील ईश्वरावर प्रेम करणाऱ्यांची नावे आहेत? देवदूत म्हणाला, नाही, यात केवळ त्यांची नावे आहेत ज्यांच्यावर भगवंत मनापासून प्रेम करतात. देवावर प्रेम करणारे पुष्कळ आहेत, पण जे गरिबांवर प्रेम करतात त्यांच्यावर देव प्रेम करतो. काहीतरी साध्य करण्यासाठी रात्रंदिवस जे भगवंताची भक्ती करत राहतात ते देवाला कधीच आवडत नाहीत. मित्रांनो, ही कथा आपल्याला कशी वाटली हे नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.